जर तुमचा मूलांक 8 आहे, म्हणजे जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे, तर हे वर्ष तुमच्यासाठी तितकेसे चांगले नाही. हे वर्ष तुम्हाला डिसअपॉइंटमेंट देणारं आहे. या वर्षी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही करू नका. तसेच तुम्हाला तुमची नोकरी सुद्धा सांभाळून ठेवायची आहे. नोकरी बदलण्याचा विचार सुद्धा तुम्हाला मनातून काढून टाकायचा आहे. करिअर संबंधित कोणतेही निर्णय घाईघाईत घ्यायचे नाही आहेत. तुमच्या मुलांच्या अभ्यासावर आत्ताच लक्ष द्यायला लागा, नाहीतर नंतर तुम्हाला मनस्ताप होऊ शकतो. यावर्षी तुम्हाला वादविवाद टाळायचे आहेत. गव्हर्नमेंट रिलेटेड कामांमध्ये सुद्धा तुम्हाला अडचणी येऊ शकतात. मात्र अध्यात्माची जोड घेतल्यास हा कठीण काळ तुम्हाला चांगला जाईल. हनुमानाची ह्या वर्षी तुम्हाला जास्तीत जास्त पूजा करायची आहे. रेमेडी म्हणून मंगळवारी हनुमानाच्या डाव्या पायावरती तुम्हाला मोतीचूरचा लाडू अर्पण करून यायचा आहे. लक्षात ठेवा, हा लाडू ना तुम्हाला ग्रहण करायचा आहे, नाही तुम्हाला तुमच्या घरी परत घेऊन यायचा आहे. हा लाडू फक्त तिथे अर्पण करून तुम्हाला परत घरी यायचे आहे. यावर्षी हनुमान चालिसेचे जास्तीत जास्त पठण करा. तसेच यावर्षी लाल आणि काळ्या रंगाला तुम्हाला वर्ज करायचा आहे आणि पिवळा आणि लाईट ब्लू कलरचा जास्तीत जास्त वापर तुम्हाला करायचा आहे. जर तुम्ही कोणत्या लांबच्या प्रवासाला जात असाल, तर ह्या वर्षी तुम्हाला तुमच्या सोबत मंगळ यंत्र ठेवायचे आहे, कारण ऍक्सिडेंटचे योग सुद्धा दिसून येत आहेत. 2026 मधील जानेवारी आणि फेब्रुवारी हा काळ तुमच्यासाठी फारच जास्त कठीण जाणार आहे. तसे तर 8 मुलांच्या प्रत्येक व्यक्तीसाठी 2026 ह्या वर्षात स्वतःला सांभाळण्याचा काळ आहे. मात्र ज्यांचा जन्म 26 तारखेला झाला आहे, त्यांनी स्वतःला जास्तीत जास्त ह्या वर्षी जपायचं आहे. हे वर्ष तुमच्यासाठी फारसे चांगले नाही. न्यूमरोलॉजीच्या अशाच टिप्स आणि ट्रिक्स जाणून घ्यायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय माता दी.